अगदी अलीकडच्या काळात जगभरात अनेकविध घटना घडत आहेत. त्याचे पडसादही जगाच्या विविध भागात अनुभवास येत आहे. मात्र रशिया आणि युक्रेन, त्याचप्रमाणे इस्रायल आणि हमास यांच्यातलं युद्ध, हे दोन विषय आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये अत्यंत ठळकपणे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले असल्यामुळे जगाच्या काही भागांमध्ये घडलेल्या आणि घडत असलेल्या देखील अशा काही प्रमुख घटनांकडे मात्र अनेकांचं फारसं लक्ष गेलेलं नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. अशीच एक घटना सिरिया या राष्ट्राच्या संदर्भात नुकतीच घडली. वास्तविक पाहता ही घटना म्हटली तर अतिशय गंभीर स्वरूपाचीच म्हणावी लागेल. त्या घटनेची चर्चा संपूर्ण जगभरात होणं हे अगदी अपेक्षितच आहे. मात्र त्या घटनेचा अपेक्षित परिणाम होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे, ही बाब या ठिकाणी नमूद करावी लागते. मात्र असं असलं तरी देखील आंतरराष्ट्रीय इतिहासामध्ये एका अर्थाने अभूतपूर्व मानल्या जाणाऱ्या या घटनेची नोंद होणं हे स्वाभाविक असल्यामुळे त्या घटनेची दखल तर सर्वांना घ्यावीच लागणार आहे. सिरिया या देशाचं नाव माहीत नाही असं कोणीच नाही. अनेक कारणांमुळे सिरिया चर्चेचा विषय आहे. या सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या विरोधात फ्रान्समध्ये आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट काढण्यात आलंय. सिरियाच्या नागरिकांच्या विरोधात प्रतिबंधित रासायनिक अस्त्रांचा वापर असद यांनी केला असल्याचा आरोप फ्रान्सने केलाय. याच गुन्ह्याच्या संदर्भात हे अटक वॉरंट आता काढण्यात आलंय. युद्ध गुन्ह्यांमधील सहभागांसाठी बशर अल असद आणि त्यांचे बंधू माहेर अल असद यांच्या समवेतच अन्य दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात फ्रान्समधल्या दोन न्यायाधीशांनी हे अटक वॉरंट काढले. बशर अल असद यांच्या विरोधात काढण्यात आलेलं हे अटक वॉरंट, हा संपूर्ण निर्णय सर्वार्थानं अभूतपूर्व स्वरूपाचा आहे हे सहज लक्षात येतं. कारण एखाद्या देशानं अन्य देशाच्या प्रमुखांच्या विरोधात मानवतेशी निगडीत असलेल्या गुन्ह्यांसाठी अशा प्रकारचं अटक वॉरंट काढण्याची घटना जगाच्या इतिहासात याआधी कधी घडलेली नाही. त्यातही हे प्रकरण केवळ अटक वॉरंट काढण्यापुरतंच मर्यादित राहण्याची शक्यता नाही, अशी चर्चा सध्या सुरू आहे. या प्रकरणी इंटरपोल कडून रेड नोटीस जारी केली जाऊ शकते, अशीही चर्चा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाली. जगभरातल्या कायदा अंमलबजावणी विषयक आणि तपास यंत्रणांकडून सुद्धा प्रत्यार्पण, आत्मसमर्पण किंवा अशाच प्रकारच्या कायदेशीर स्वरूपाच्या कारवाईसाठी प्रलंबित असलेल्या किंवा फरार असलेल्या आरोपींचा शोध घेणं, या आरोपीला अस्थायी स्वरूपात अटक करण्यासाठी इंटरपोलची रेड नोटीस नेहमी बजावण्यात येत असते. दमास्कस मधल्या उपनगर घोउटा येथे विषारी वायूचा वापर करण्यात आल्याचा आरोप सिरियन सरकारवर करण्यात आलेला होता. म्हणूनच खरं तर या प्रकरणाची पार्श्वभूमी नीट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. मुळातच सन 2000 पासून आज तागायत सिरियामध्ये राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांची हुकुमशाही राजवट अस्तित्वात आहे. सन 2011 मध्ये 15 मार्च रोजी सिरियाच्या दक्षिणेकडच्या डेरा या शहरात लोकशाही समर्थक निदर्शनं जी झाली, त्यानंतर प्रचंड प्रमाणात हिंसाचार उसळला होता. बशर अल असद यांनी सत्ता सोडून द्यावी आणि सिरियामध्ये लोकशाहीची स्थापना करावी, ही प्रमुख आणि आग्रही मागणी या सर्व आंदोलकांकडून करण्यात येत होती. मात्र प्रारंभी शांततापूर्ण स्वरूपात असलेल्या या आंदोलनाला असद यांच्या सरकारनं बळाचा वापर करून चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर तेव्हापासूनच सिरियामध्ये एका अर्थाने गृहयुद्ध भडकलंय. विशेष म्हणजे या गृहयुद्धात अनेकविध घटकांनी आपापलं हित साधण्याचाही प्रयत्न केलाय, हे या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. रशिया आणि इराणनं बशीर अल असद यांच्या राजवटीला उघडपणे पाठिंबा दिला असून
अमेरिकेच्या नेतृत्वाखालच्या पाश्चिमात्य देशांनी मात्र लोकशाही समर्थक असलेल्या आंदोलकांना आपला पाठिंबा दिलाय. त्यातच या दोन्ही गटांकडून, म्हणजे आंदोलकांच्या बाजूने आणि सरकारच्या बाजूने असलेल्या दोन्ही गटांकडून सिरियामध्ये पैसा, शस्त्र आणि लढाऊ विमानं पाठवण्यास प्रारंभ करण्यात आल्यानंतर तिथली परिस्थिती सुधारण्याऐवजी ती अधिकाधिक चिघळतच गेली. सातत्याने ती बिघडत गेली. सिरियातल्या याच अस्थिरतेचा फायदा अल कायदा आणि इस्लामिक स्टेट सारख्या दहशतवादी संघटनांनी घेतलाय आणि त्यामुळे सिरियामध्ये हिंसाचार आता कायमचा रुजलाय. सिरियाच्या गृहयुद्धात आज तागायत तब्बल 4 लाखांपेक्षाही अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून इथली एकूण परिस्थिती ही सातत्यानं अधिकाधिक खराबच होत गेली. सन 2011 मध्ये सिरियामध्ये हे गृहयुद्ध सुरू झाल्यापासून त्या देशातले निम्मे म्हणजे सुमारे 50% नागरिक हे सिरिया सोडून अन्य देशांमध्ये निघून गेले. या युद्धापूर्वी म्हणजे गृहयुद्धापूर्वी सिरियाच्या एकंदर 22 दशलक्ष लोकसंख्येपैकी निम्म्या लोकांना त्यांची निवासस्थानं म्हणजे राहती घरं सोडावी लागली होती. यापैकी 67 लाख नागरिकांना देशांतर्गत स्थलांतर करावं लागलंय आणि 56 लाख नागरिकांना सिरिया सोडून अन्य राष्ट्रांमध्ये आश्रय घ्यावा लागलाय. आणि ही माहिती खुद्द संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्वासितांसाठी असलेल्या संस्थेनं म्हणजेच UNHCR न प्रसारित केलेली. याच अहवालातल्या माहितीनुसार सुमारे 60 लाख नागरिक हे त्यांच्या मूलभूत स्वरूपाच्या गरजा देखील पूर्ण करण्याबाबत आता पूर्णपणे असमर्थ ठरले ही बाब पुढे आली. सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या विरोधात ही कारवाई नेमकी कशी सुरू झाली हे जाणून घेण्यासारखं आहे. सिरियन नागरिकांच्या विरोधात प्रतिबंधित रासायनिक अस्त्र आणि शस्त्र वापरल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सन 2011च्या मार्च महिन्यात सिरियन सेंटर फॉर मीडिया अँड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजेच SCM, ओपन सोसायटी जस्टिस इनिशिएटिव्ह म्हणजेच OSJI आणि सिरियस आर्काइव्ह यांनी रितसर तपास किंवा रितसर चौकशीचं काम सुरू केलेलं होतं. सन 2013च्या ऑगस्ट महिन्यामध्ये सिरियामधल्या डौमा शहर आणि पूर्व घोउटा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यामध्ये 1000पेक्षा अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. भयानक घटना होती. दमास्कसच्या उपनगरातल्या या घोउटामध्ये बंडखोरांच्या विरोधात त्यावेळी विषारी वायूचा वापर केल्याचा आरोप सिरियाच्या सरकारवर म्हणजे असद यांच्या सरकारवर उघडपणे करण्यात आलेला होता. त्यावेळी हा घोउटा हा बंडखोरांचा बालेकिल्ला मानला जात होता. बंडखोरांना त्या घोउटामधून हुसकवण्यासाठी सिरियन सरकार म्हणजे असद यांचं सरकार त्यावेळी शक्य होईल ते सर्व प्रकारचे जोरदार प्रयत्न करीत होते आणि त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी घोउटामध्ये विषारी वायूचा वापर केला असल्याचा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप सिरियन सरकारवर आणि त्याचे सर्वेसर्वा असलेले राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्यावर ठेवण्यात आलेला. सन 2013च्या ऑगस्ट महिन्यातल्या हल्ल्यातून वाचलेल्या काही नागरिकांच्या साक्षीच्या आधारे गुन्हेगारी स्वरूपाच्या तक्रारीच्या प्रतिसादात हा तपास रीतसर सुरू करण्यात आलेला होता. आता याच प्रकरणी मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये आणि युद्ध गुन्ह्यांमध्येही सहभागी असल्याच्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आरोपावरून फ्रान्सच्या न्यायालयाकडून 2 न्यायाधीश त्यांच्या समोर सुनावणी झाली. या दोन्ही न्यायाधीशांकडून सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद आणि त्यांचे बंधू माहेर अल असद आणि सिरियातले अन्य 2 वरिष्ठ अधिकारी यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले. अपेक्षेप्रमाणेच रासायनिक शस्त्र न वापरल्याचा दावा सिरियाने केलाय, असं त्यांनी केलाय, म्हणजे त्यांनी नाकारलाय आरोप. मात्र असद यांच्या सरकारनं सन 2017च्या एप्रिल महिन्यातल्या हल्ल्यात नर्व एजंट सरीनचा वापर केला होता आणि वारंवार क्लोरीनचाही वापर केला होता असं अन्य कोणी नव्हे, प्रत्यक्ष संयुक्त राष्ट्र संघ
आणि रासायनिक शस्त्रास्त्र प्रतिबंधक संघटनेच्या याआधी झालेल्या संयुक्त तपासणीमध्ये आढळून आलेलं होतं. त्यामुळे हे प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नाही, ते गंभीर आहे. याबद्दल कोणाचं दुमत होण्याचं कारण नाही. असद यांनी सिरियन अरब प्रजासत्ताक असल्याचा दावा अनेकदा केला, मात्र हे केवळ नाममात्र प्रजासत्ताक आहे. प्रत्यक्षात तिथे बशर अल असद आणि अरब समाजवादी बाथ पार्टी यांच्या नेतृत्वाखालच्या हुकुमशाही शासनाचंच अस्तित्व आहे. हे वस्तुस्थिती आहे आणि ते कोणालाही नाकारता येणार. 10 जून 2000 पासून सत्तेत असलेला आणि जगातला सर्वात निरंकुश स्वरूपाचा शासक अशीच असद यांची ओळख निर्माण झाली. वास्तविक पाहता बशर अल असद हे खाजगी वैद्यकीय व्यावसायिक होते, म्हणजे डॉक्टर होते. मात्र जेव्हा त्यांचा भाऊ मरण पावला तेव्हा असद यांचे वडील आणि सिरियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हाफिज असद यांनी बशर यांना लंडनहून बोलावून घेतलं होतं. हाफिज असद हे सन 1971 पासून सिरियावर अगदी हुकुमशाही पद्धतीनंच राज्य करीत होते. त्यांनी बशर अल असद यांना बोलावून घेऊन दमास्कसच्या उत्तरेकडे असलेल्या लष्करी अकादमीत पाठवून त्यांच्या सत्तेतल्या प्रवेशाची पूर्वतयारी त्याचवेळी सुरू केली. खरं तर हाफिज असद यांना त्यांचा मोठा पुत्र म्हणजे बशर यांचे मोठे बंधू बासिल यांना आपला उत्तराधिकारी बनवायचं होतं. मात्र बासिल यांचा दमास्कस मध्ये एका अपघातामध्ये त्यावेळी आकस्मिक मृत्यू झाला आणि मग त्यानंतर बशर यांना अचानकपणे ही संधी प्राप्त झाली होती. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉन यावर सन 2001 मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता, म्हणजे 9/11 ज्याला म्हटलं जातं, त्या दहशतवादी हल्ल्यानंतर अल कायदा विरुद्धच्या लढाईमध्ये बशर अल असद यांनी त्यावेळी अल कायदाकडून आपल्या राजवटीला भविष्यात धोका निर्माण होऊ नये या अतिशय वेगळ्या कारणास्तव अमेरिकेला सहकार्य करण्याची भूमिका त्यावेळी घेतली होती. हे इथे नमूद करावं लागतं. म्हणजे ते अमेरिकेसाठीचं धोरण नव्हतं, आपल्या स्वतःच्यासाठी बचावाचं धोरण होतं. एवढंच नव्हे तर इस्रायलशी शांततापूर्ण चर्चा करण्याची भूमिका, आश्चर्यकारक भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली होती. अर्थात नंतरच्या काळात बशर अल असद यांचं खरं स्वरूप अमेरिकेला आणि इस्रायलला अनुभवास आला, हा भाग वेगळा. असंच रूप प्रत्यक्ष सिरियामधल्या नागरिकांनाही अनुभवावं लागतं. सध्या सिरियामध्ये काहीशी शांतता असली तरीही नजीकच्या भविष्यात तिथे पुन्हा हिंसाचार सुरू होणार नाही अशी कोणतीही खात्री कोणालाही मुळीच देता येणार नाही. बशर अल असद यांनी पोलीस आणि लष्कराच्या मदतीनं तिथल्या आंदोलकांवर हल्ला करून अनेक आंदोलकांची हत्या केली. याचप्रमाणे शेकडो नागरिकांना अटक केली असा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. त्यातूनच आता त्यांच्या विरुद्ध फ्रान्सच्या न्यायालयाकडून अटक वॉरंट काढण्यात आलेलं आहे. अर्थात फ्रान्सच्या न्यायालयानं हे जरी अटक वॉरंट जारी केलं असलं, म्हणजे काढलेलं असलं, बशर अल असद यांच्यावर त्यामुळे कोणता काही फरक होईल, त्यांच्यात काही बदल होईल असं मानायचं काही कारण नाही. कोणताही फरक होणार नाही असंच आंतरराष्ट्रीय अभ्यासकांचं मत आहे. असद यांनी सिरियावरची आपली पकड ही आता खरं तर पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत केली. हुकुमशहा तर ते आहेच, पण पूर्वीपेक्षा अधिक मजबूत त्यांची आता सिरियावर झालेली आहे, पकड मजबूत झाली. त्यातच यंदाच्या मे महिन्यात असद यांच्यासाठी आणखी एक अनुकूल घटना घडली. अरब लीग मध्ये सिरियाला आता पुन्हा प्रवेश मिळाला. सन 2011 मध्ये लोकशाही समर्थकांवर दडपशाही केल्याच्याच आरोपावरून सिरियाला त्यावेळी अरब लीग मधनं बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र आता 1 दशकानंतर नेमकं आत्ताच याच वर्षी मे महिन्यात सिरियाला पुन्हा एकदा अरब लीग मध्ये प्रवेश मिळाला. त्यामुळे फ्रान्सच्या न्यायालयाकडून बशर अल असद यांच्या विरुद्ध काढण्यात आलेलं हे अटक वॉरंट जे आहे हे एका अर्थानं निष्फळ, निरुपयोगी ठरेल असं जर आपण म्हटलं तर ते मुळीच अप्रस्तुत ठरणार नाही हे निश्चित.